मन मंदिरा गजर भक्तीचा. आपला गंमत म्हणून सांगायचं थोडंसं. बीज आधी का फळ आधी? हे आपल्या शब्दाची कसरत आहे, यात काय विशेष काय अशातलं काही भाग नाही. बीज आधी का फळ आधी? बीज आधी. बीज लावल्याशिवाय फळ कसं येईल? पण फळाशिवाय बीज तरी मिळतं का? आई अगोदर का मुलगा अगोदर? बाप अगोदर का? ती बाई होती, इथे पोटातून बाहेर पडल्यावर आई, दोघाचाही जन्म बरोबर. तसं बीज आणि फळ हरीचे नाम. बीजही तेच आणि फळही तेच, दोघेही बरोबरच. आईचा जन्म आणि मुलाचा जन्म. मुलाचा जन्म झाल्याबरोबर लगेच तिची आई आली. अगं बाई, बरं झालं बाई, आई झालीस. सासू आली, ती आई झाली म्हणणार नाही, बरं झालं आमच्या वंशाला दिवा आणलास. आता तू आग लावू नकोस म्हणजे झालं. वंशाचे दिवे जरी असले तरी वाजवीपेक्षा जास्ती लाड करू नयेत. वाजवीपेक्षा जास्ती लाड केलं तर त्याच्या हातून सुद्धा आग लागल्यासारखं होतं. जे ते ज्या पद्धतीनेच ठेवलं पाहिजे. माझं बोलणं कळलं का? हां, म्हणून आई म्हणते, बया तू आई झालीस, आम्ही आता फिटलो. आता काय आमचं लग्न झालं, आता एक मूलबाळ झालं, सुखाने ना. आम्ही आता डोळे झाकायला, म्हणजे यांना मुलं व्हायची ते यांनी डोळे झाकण्याकरता. काय गंमत आहे याने, म्हणजे काय कसं इंटरप्रिटेशन करतात मला कळत नाही. आम्ही आता डोळे झाकायला म्हणजे आमची पोरं जी होतात ती काय तुम्ही डोळे झाकण्या करताय का? अरे चांगल्या ओळ्या डोळ्याने बघा, नाचू द्या, हागू द्या, मुतू द्या, हां, जरा साडी भरू द्या, तुमचा सूट पॅन्ट होऊ द्या त्याच्यावर. अगा 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 म्हटला, व्हॉट इज दिस नॉनसेन्स? काय तू त्याला पाहिलं नाही? बरं बरं, असू दे असू दे. काय गंमत आहे की नाही त्याच्यातली? हां, मग बायको म्हणते, असं जर मुलांनी केलं असतं तर काय झालं असतं? अगं म्हणाला, ही दुधावरची साय आहे माझी. रकमेचं व्याज, रक्कम ठेवतात एकोत्रियाच्या वाडी, जळते आगी घातली उडी. काय ज्ञानोबा सुंदर लिहितात. हां, व्याजाच्या हेतूने 1000 रुपये बँकेत ठेवायचे. आता हे बुडवतात बघा, हे काय रुपी बिपी काय झाले सध्या. हां, सगळे चुपचाप आहेत, कुणीच काही बोलत नाही. माझं बोलणं बरं का? हां, व्याजाचा आशेने ठेवले नाही का? हां, गव्हर्नमेंटच्या स्टेट बँकेमध्ये का ठेवले नाही? बुडायचं नाही. नाही, 1% जास्त घ्या, लागेल तेवढे टक्के घ्या. आता ते काय बालाजी प्रकरण चालतंय कुठेतरी, काहीतरी चालू आहे भानगडी. आलं का लक्षात? हां, पतसंस्था म्हणजे आपत आहे. माझं बोलणं कळलं का? हां, चांगल्या चालतात ते चांगल्याच चालतात. पत असेल तर पतसंस्था, पत नसेल तर ती पतसंस्था नाही तर ती अपतसंस्था आहे. पण माणसाला मोह सुटत नाही. तिथे 13%, 14%. काय? अरे नाही, लक्षात घे, खलास. हां, त्याचा आनंद भोगता येत नाही, मग पुढचं दुःख जास्ती आहे. त्यावेळेला 100ची नोट जास्ती आलेली बरं वाटतं, पण कालांतराने जाऊ द्या. काय सांगायचंय? खलास. किंबहुना ऐसे वस्तूसी पाल आजी बीज विकार नाही तरी ते बीज. बीज आणि फळ हरीचे. बीज इथेच आणि फळ इथेच. हां, एवं कार्यकारणे विण काही वस्तू मात्र असे. कुठच्याही कार्यकारणाशिवाय, कार्यकारणाशिवाय, मगाशी मी जे जेवण सांगितलं ना ते, कार्यकारणाशिवाय आपल्या आवडी करता, आपल्या आवडी करता कार्यकारणाशिवाय. काही काही माणसंही मला माहिती आहेत, मोठी श्रीमंत घराण्याची, सकाळी उठलं की नाही, बाहेर जायचं असो नाही तर नसो, कपडे बिपडे करून अगदी जणू काय अगदी. कशाला? आमच्या घरातलं उदाहरण सांगतो. आमच्या दादा महाराज सकाळी उठले की नाही, अगदी कपडे बिपडे करून उपरणं जे ठेवलेलं म्हणजे माणसांना वाटावं कुठे काही बाहेर फिरायला निघालेत. रुमाल विमाल बांधून अगदी अप टू डेट बसायचे. ते काय म्हणायचे, कोणी विचारलं, महाराज रुमाल बांधता? अरे म्हणाले, तुला कळत नाही, माझ्याकडे माणसं दर्शना करता येतात.
दर्शन चांगलं असावं, काय दर्शन चांगलं असावं म्हणून कपडे नीटनेटके घालावे, व्यवस्थित घालावे, दर्शन चांगलं असावं, दाढीचे खुंट वाढलेले, आणि मग वैराग्य का? हां, गबाळेपणा म्हणजे वैराग्य का? हां, ज्ञानोबारायचं कुठेही बिघडलं नाही, नाथांचं वैराग्य कुठेही बाद आला नाही, जागीरदार होते नाही का? हां, तुमचे हे रंगनाथ स्वामी चांदीचं ताट पाट याच्यामध्ये जेवत होते, तरी त्यांच्या संतपणाला कुठे बाद आला नाही. संतपण ही अवस्था आहे. माझं बोलणं कळलं का? ही भूमिका आहे, वस्तूवर काय आहे? आम्ही वस्तूकडून संताला बघतो, वस्तूकडून देवाला बघतो, वस्तूकडून जगताला बघा. वस्तूकडून बघू नका, वस्तूकडून बघा. आणि वस्तूकडून बघितल्यानंतर मग त्याच्यात काय विशेष काही फरक नाही आहे, याच्यातही काही फरक नाही, त्याच्याची काही फरक नाही. हां, आमचा वारकऱ्याला हे सगळं शिकायला मिळतं. घरी अगदी टेबलावर बसून जेवतो, ताटं बिटं अगदी व्यवस्थित. वारीच्या रस्त्याने गेलेला प्रसंग आला तर हातावर घेऊन जेवतो. किती वेळा तरी आयुष्यात असा अनुभव आला. काय मुक्कामाला संध्याकाळी जावं थकून, आणि तंबू टाकलेले असावेत, आणि जेवणाच्या टायमाला पाऊस यावा. अरा रा 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 रा, काय आमटीमध्ये त्यांना आमटी वाढवायची गरजच नाही, इतकं पाणी त्या आमटीमध्ये पडतं. मग पितो. मी म्हटलं पिता नाही, म्हटलं गरम होती. मग हातात घेऊन खातो, आवडीने खातो. मग बायकोला घरून सांगतो, तुला काय माहिती आहे, अगं हातात घेऊन खायची काय गंमत होती. काय म्हणजे लक्षात ठेवा, टेबलावर बसताना तितकाच आनंद, आणि वारीच्या रस्त्याने रस्त्याच्या काठाला उभं राहून हातात खाण्यात तितकाच आनंद, तितकाच आनंद. त्या आनंदामध्ये यत्किंचित फरक नाही. कशा करता सांगितलं, इथे असू दे तिथे असू दे, शेवटी आनंद मिळणं हा महत्त्वाचा भाग आहे. घरी बसून पाय दुखत नाहीत हे बरोबर आहे, वारीच्या रस्त्याने पाय दुखतात नाही तर सुचतात, तरी आनंद आहे, तरी आनंद आहे. हे आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. नुसतं AC हॉलमध्ये आहे माझी प्रवचन ऐकून नाही कळायचं नाही का? तुम्हाला वारीला यायला पाहिजे. यंदा या सगळे. यंदा आपली 101वी दिंडी आहे. 101 वर्ष झाली यंदा निघेल ती दिंडी. दादा महाराज त्याच्या अगोदर 30-40 वर्ष, 25-30 वर्ष म्हणा, 1875चा जन्म, त्याच्यानंतर 15-16 वर्षाच्या वयाला वारी सुरू झाली. आणि स्वतंत्र दिंडी त्यांनी 1914 साली काढली, आणि आता 2014 आहे, आणि पुढे बरोबर 15 आहे, म्हणजे 101वी दिंडी. त्याला तरी या, जरा बघा अनुभव काय आहे तो. हां, नुसतं वर्षातून बाबा महाराज येतील तेव्हा भेट व्हायची, आधीमध्ये भेटसुद्धा नाही. काय आधीमध्ये कुठे माणसं येत सुद्धा नाहीत. हे पुणेकरांचं जी स्पेशालिटी आहे ती ही सुद्धा स्पेशालिटी आहे. माझं बोलणं कळलं का? आहे ते आपलं मी तुम्हाला सांगितलं. काय तिकडची मराठवाडा वगैरे भागातून मंडळी की नाही अगदी आवडीने येतात, न चुकता एकही दिवस इकडे तिकडे राहत नाही, न चुकता वारीला येतात. तसं आपण वारी आवडीने प्रेमाने करावी बरं का. केली तर कुठे काहीही बिघडत नाही, मोठं समाधान असतं, आनंद असतो, आनंद असतो. हां, मानायचं पण स्वीकारायचं नाही. मराठी समजलं का? माणसं मानतात पण स्वीकारत नाहीत. माऊलीची पालखी आमच्या दारावून जाते बरं का. मानणं निराळं, स्वीकारणं निराळं. तसं वारकरी संप्रदायाला मानणं निराळं आणि वारकरी संप्रदायाचा स्वीकार करणे निराळं. कशा करता सांगितलं, नीट लक्षात घ्या, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, एक लक्षात घ्या, या अमृतानुभवाचा शेवट सुद्धा वारीतच झालेला आहे. माझं बोलणं कळलं का? अमृतानुभवाचा शेवट, अमृतानुभवाची प्रकरण संपली तिथे नाही आहे. उत्तर आयुष्यामध्ये सगळे ग्रंथ लिखाण झाल्यानंतर शेवटपर्यंत पंढरीची वारीच केली बरं का. हां, शुद्धामध्ये तिकडे गेले आणि वद्यामध्ये समाधी झाली. पंढरीचा पोहा आळंदीसी आला. कार्तिक शुद्ध एकादशीची वारी केली आणि तिथून तिथे ठरलं की आता वद्यवारीमध्ये माऊलींनी समाधी घ्यायची. मग पांडुरंग, नामदेवराया हे सगळे चालत पुन्हा इथपर्यंत आले. माझं बोलणं कळलं का? जीवनाचा शेवट वारीतच होता.
सगळा अमृत तत्वाचा अनुभव. म्हणून कितीही तत्वज्ञान असेल तर त्याचं सारे वारी आहे. म्हणून होय होय वारे करी, पाहे पाहे रे पंढरी. पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाचे, अधिकारी मोक्षाचे. लक्षात ठेवा, हजेरी लावणं म्हणजे वारी नव्हे. हजेरी लावणं म्हणजे वारी नव्हे. काही काही कारखान्यामध्ये नोकर इतकं कामचुकारपणाने काम करतात, फक्त टिक मारून घेतात आणि पुन्हा तो जागेवरच नसतो. माझं बोलणं कळलं का? काही पदरात पडत नाही, केव्हा तरी लक्षात येतं. तसं या ठिकाणी का मी सांगतोय, आता शेवट आहे या अज्ञान खंडन प्रकरणाचा धांडोळा, की सर्वात सार ते आहे. ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभवलीला, चांगदेव 65 झाली, बरोबर आहे ना, हरिपाठ झाला आणि शेवटी विरहिणी गात गात समाधिस्थ झाले. अमृत तत्वाचा अनुभव घेत बसले, जगाला या ग्रंथातून दिला. आणि समाधीमध्ये म्हणून एकाने मला प्रश्न विचारला की बाबा महाराज, ज्ञानेश्वर महाराज आतमध्ये आहेत. म्हटलं आहे, 100% आहेत, 1000% आहेत. आतमध्ये काय करत असतील, काय करत असतील? म्हटलं काही करत नसतील, फक्त मनिवेधोतयाचा पंढरीरायाचा, 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 मनिवेधोतयाचा पंढरीरायाचा. मनामध्ये कुणाचा वेध? मन मंदिरा गजर भक्तीचा.